शिवसेनेच्या माध्यमातून आता नायकांना टोला लगावणारे बॅनर झळकतायत। #ओपन चॅलेंज असा बॅनरवर उल्लेख आहे। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वाद आता वाढण्याची चिन्ह आहे। गणेश नाईकांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल शिवसेना करणार। नवी मुंबईचे संपर्क प्रमुख अंकुश कदम यांच्याकडून पोलखोल अभियान आता सुरू करण्यात आलेलं आहे। काल ते म्हणताना बोललेत की अतिशय खालच्या पातळीला जाऊन बोललेत की यांनी भूखंड लाटले, अशा असंख्य आरोप केले। परंतु ज्यांनी या नवी मुंबईला पूर्ण लाटले, काल म्हणले की आम्ही त्यांच्या विरोधात बोललो नाही तर आमचं मंत्रिपद चाटायचं आहे का? पण यांनी नवी मुंबईला कशी चाटून पुसून खाल्ले याचं उदाहरण दाखवण्याची आजपासून नवी मुंबईचे शिल्पकारांचे शिल्प अशा पद्धतीचे एपिसोड आता रेग्युलर चालू राहणार आहेत। आणि हा पहिला एपिसोड आज आम्ही तुमच्या समोर सादर करत आहे। 400 कोटींचं कथित कंटेनर लूट आणि अपहरण प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी आता मौन साधलंय। पोलिसांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप या प्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। अपहरण प्रकरणातील बांधकाम व्यावसायिक किशोर सावलासह 7 आरोपींची जामिनावर सुटका झालेली आहे। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर सागर मित्र अभियान अंतर्गत प्लास्टिक कचरा मुक्त कुंभ तसंच माय ट्री माय वॉटर बँक अभियान कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा कालिदास कला मंदिर येथे उत्साहात पार पडला। महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी आणि पर्यावरण प्रेमी उपस्थित होते। निसर्गावर काम करणारी सर्वच संघटना एकत्रित येऊन आज कालिदास येथे हरित कुंभ कसा झाला पाहिजे याच्यावर मंथन करता आहेत। आणि त्यांनी प्लास्टिक मुक्त कुंभ देखील कसा करावा आणि त्याच्या काय उपाययोजना असाव्यात यावरती अवेअरनेस नागरिकांमध्ये कसा वाढेल, विद्यार्थ्यांमध्ये कसा वाढेल आणि खूप छान छान संकल्पना घेऊन खरं तर सगळीच जणं ह्या विषयामध्ये उतरली आहेत आणि त्यांचं ट्रेनिंग, वर्कशॉप आणि अवेअरनेस कॅम्पेन या विषयावरती आता चर्चासत्र सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।